रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा पावलो प्रसाद इच्छा केली तैसे पावलो प्रसाद इच्छा केली झाले या चित्तासे समाधान झाले या चित्तासे समाधान पावलो प्रसाद इच्छा केली तैसे प्रसाद इच्छा केली पावलो प्रसाद इच्छा केली झाले या
चित्तासी समाधान माय बाप माझा उभा कृपादानी माय बाप माझा उभा कृपादानी ते समजोडून पारामोरी सांभाळासी येऊन देताऊनी व सांभाळासी येऊन देताऊनी व अधिकार गौरव राखे तैसा माय बाप माझा उभा कृपादानी माय बाप माझा उभा कृपादानी ते समजोडून पद पूजे तू कावडे सर्व अंतर्बाह्य आहे तू कावडे सर्व अंतर्बाह्य आहे या सारा हे कवळो माय बाप माझा उभा कृपादानी माय बाप माझा उभा कृपादानी ते समजोडून पद पूजे गोपार कुमारी हॅलो, संगीत अलंकार धावणे सर कामखेडा पुढं, पाठीमागं संगीत अलंकार गिरी गुरुजी मुरढव. हॅलो, चाल दे त्यांना पावलो प्रसादे पावलो प्रसादे
इच्छा केली तैसी पावलो प्रसादे पावलो प्रसादे पावलो प्रसादे इच्छा केली तैसी पावलो प्रसादे पावलो प्रसादे झाले या चित्तासी समाधान झाले या चित्तासी झाले या चित्तासी झाले या चित्तासी समाधान माय बाप माझा माय बाप माझा
विटे समजोड विटे समजोड विटे समजोड विटे समजोडोनी माझा बुझे माय बाप माझा
इच्छा केली तैसी पावलो प्रसाद इच्छा केली तैसी झाले या चित्तासे समाधान माये बाप माझा उभा कृपादानी माये बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडून पादांबुजे सांभाळासे येऊ निदिता उनीव सांभाळासे येऊ निदिता उनीव अधिकार गौरव राखे तैसा माये बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडून पादांबुजे तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे जया तैसार हे कबळूनी माये बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडून पादांबुजे पांडुरंगा करू प्रथम नमः करू प्रथम चरण संपत्तिया प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासू तुकाम जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरणतेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे समचरण सरोजम सांद्रणीलांबुदावम जगरणहित पाणी मंडन मंडनानाम तृणतुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयध्वलहासम विठ्ठलं चिंतयामि वायुर्यमुग्निर् वृणश्च शंख प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते विठ्ठला पाही पांडुरंगा आता या संतासी निरवी हेची मद देई अनेक तुझे काही न मागे तुझ देवा तुका म्हणे आता उदार तो होई मज पायी ठेवे संतांच्या विठाला विठाला हरि ओम परमात्मा प्रेष भगवान श्री पंढरीरायाच्या सेवेसाठी निवडलेला भंग संत सम्राट विश्ववंद्य देहूचे सुप्रसिद्ध साधू संप्रदायाचा क्लश मूर्तिमंत भक्ती ज्ञानाचा भांडार शुद्ध प्रेमाची जागा पांडुरंगरायाचा किंबहुना प्राण साधू सज्जन वृंदांचं हृदय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा काही चिंतन सांगणारा काही स्मरण सांगणारा काही उपदेश करणारा भगवंताच्या कृपा प्रसादाने देवाची आमच्यावर कृपा झाली प्रसाद प्राप्त झाला प्रसाद प्राप्त करून देणारा कृपा करणारा जीवनाचं कल्याण करणारा सुखापर्यंत पोहोच करणारा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करणारा परमानंदाची प्राप्ती करणारा कोण या जगात मायबाप माझा उभा कृपादानी माझा मायबाप आहे तो परमात्मा आणि त्या परमात्म्याच्या कृपा प्रसादाने जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला पावलो प्रसाद इच्छा केली तैसे मी इच्छा केली जीवनामध्ये आणि खरंच प्रभूची माझ्यावर कृपा झाली
प्रसाद प्राप्त झाला. प्रसाद या शब्दाचा अर्थ परमात्मा प्राप्त झाला, त्याला प्रसाद म्हणायचं. नाहीतर प्रसाद या शब्दाचा अर्थ संसार प्राप्त झाला, घर प्राप्त झालं, ऐश्वर प्राप्त झालं, लग्न झालं, विहीर बांधली, ह्याला प्रसाद म्हणायचं नसतं बरं. हे त्याला प्रारब्ध म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. आणि जीवनामध्ये प्रयत्न करून भजन, कीर्तन, चिंतन, परोपकार, नामस्मरण, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, जप, तप, तीर्थयात्रा करून जर देव प्राप्त झाला तर त्याला काय म्हणायचं? प्रसाद. पावलो प्रसाद, इच्छा केली तैसी. आयुष्यभर प्रभूचं स्मरण करता करता आयुष्य गेलं होतं आणि देवाला प्रार्थना होते, देवा काही कर, पण फक्त तू प्राप्त झाला पाहिजे. जीवनामधलं सर्व काही निघून गेलं तर चालतंय, पण जीवनामधला तू मला प्राप्त झाला पाहिजे, या दिशेने जगद्गुरु तुकोबारायची वाटचाल चालू होती. आणि मग भजन काय? दिनरजनी हाची धंदा, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. रात्रंदिवस भजन चाललेलं होतं. बस आहे ना, जागृती अवस्थेत भजन चाललं होतं. मग ह्याच्यात काय नावलं आहे? झोपेत बी भजनच चाललं होतं, स्वप्नात बी भजनच चाललं होतं. आणि म्हणून असं सारखं भजन चाललं होतं आणि देवाला प्रार्थना होती, या जन्माचा आनंद, या जन्माचा शेवट, या जन्माचं कल्याण, अनंत जन्माचा शेवट कल्याण कशात आहे देवा? तुझ्या प्राप्तीत आहे. या भजनानं, या कीर्तनानं, या जन्माला येण्यानं, या परमार्थानं देवा तुझी प्राप्ती व्हावी अशी तुकोबराय देवाकडे कल्पना करत होते, मागत होते देवाकडे. देवा तू मिळालास म्हणजे झालं, मरायला सुद्धा मोकळं झालं. देवा तू मिळालास तर मरण सुद्धा आमचं चांगलं आहे. तू नाही मिळाल्यास मरणही चांगलं नाही, जगणंही चांगलं नाही, येणंही चांगलं नाही. देवा पुन्हा काय त्या जीवनात शिल्लक राहणार आहे? तू मिळावं म्हणून महाराजाची साधना चालली होती. महाराज म्हणले, वा 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 वा, खरंच परमार्थ इमानदारीचा आहे गडे, सत्याचा आहे गडे, आणि खरंच ह्या जगात देव बी आहे असं मला आत्ता वाटलं. का वाटलं? तू मिळाला असल्यामुळं. झाले या चित्तासे समाधान. चित्ताला समाधान झालं. त्या दिवशी समाधान आहे. देव प्राप्त होत असल, देवाच्या मार्गाने वाटचाल असल आणि देव प्राप्तीची तळमळ अंतःकरणात असल तर ती जीवनाला समाधान आहे. महाराज म्हणले, वा 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 वा, खरंच वाटत होतं. नाहीतर लोकांना म्हणत होतो, लोक तुळजापूरहून म्हातारी निघाली इकडं. नाही आता हळू धरून. काय महाराजाचं काय जीवन असेल हो, काय साधना असेल, काय तप असेल, काय महाराज आहे ना. देव मिळते का हो? देव मिळते का? मिळते देव. कोण म्हणलं देव मिळते? तुकोबारा म्हणले, देव जोडी म्हणून सांगत असे लोका, माझ मीच देखा दुःख पावे. महाराजाचा एक काळ होता, मी जगाला सांगतोय देव प्राप्त करून घ्या म्हणून, पण मीच दुःखी आहे, मलाच देव प्राप्त झाला नाही. आणि लोकाला चवी आहे ना, मग काय काय सांगावं लोकाला? मलाच प्राप्त नव्हता. आणि देव मिळवणं या जगातली शेवटची कुस्ती आहे आणि शेवटची मजा आहे. देव मिळवणं कुस्ती शेवटची आहे, यशही शेवटचं आहे, मजाही शेवटची आहे ना. देव मिळवणं काही साधी गोष्ट नाही. अष्टांगादी संकटी ज्ञानोबराय सांगतात, देवप्राप्तीसाठी लोक काय करतात? अष्टांगादी संकटी. आपण सप्त्यात येऊन बसायला मारा मारा. आता इथं काही काजू बदाम लावायचे का इकडे इकडं तिकडे ह्या रानात मोकळ्या आहे का नाही? एवढा मोठा सप्ताह आहे, किती सुंदर नियोजन आहे, किती मंडप छान टाकलाय, कसलं हनुमंतरायचं मंदिर आहे का नाही? का निवडणुकीला गेले का काय सगळेच उभारले लोक आहे का? येव का म्हणून कार्यकर्त्यांना बुकांड्या देत आणून बसवी जावा इथं. एवढंच राहिले आता आहे का नाही? गावात सप्ताह चालू आहे. ते लोक नमाज पाडताना सुद्धा 4-4 हजार 5 टाइम नमाज पाडतात लोक. त्यांचं तर एवढं तर शिकावं. सप्त्यात वर्षाला सप्ताह एखादी व्हायचा, पुन्हा कवा कीर्तन व्हायचं गोड जेवणाचं ह्याच्या, पुन्हा दुसरं काय होणार आहे? पुन्हा अलीकडे ठेवला तर नाही तर काय व्हायचं? अहो इथं ही एवढा ऐसा सांडवणे सोहळा, मी का पडेन निराळा. येऊन बसायचं इथं काय नांगर हाणायच्या का कुळव हाणायच्या, कोणाची चाडी लावायच्या का कोलती लावाय काय उगं बसायचे. इथे येऊन पुढील बसावं, भगवंताचं चिंतन ऐकावं 2 तास. ह्याच्यापेक्षा आता दुसरा कुठं सोहळा नाही, कुठं आनंद नाही, उद्धाराचा मार्ग नाही, तीर्थ नाही.
हे गावातलं ही ग्रामदैवत हे तीर्थ आहे म्हणून येऊन बसत जा कीर्तनाला. कितवा दिवस आहे की आज? 6वा दिवस. हे 6 दिवसात आलं ना म्हणल्यास का 2 दिवसात येणार आहो का राहिले? येत नाही कळलं तुमचं सगळं कळालं सगळं कळालं. अंतर्नाली कृत्री एक बी नाही इकडं. हे बी बिचारे सगळे बाहेरचे येतात. हे सगळे गावातलं कोण आता मी सगळे कोणी आहे का दुसरं? अरे वा. म्हणून पट्टी करत असताना पट्टी करताना सांगा घेत जा पट्टी. बारका सप्ताह केलं चालते मंदिरात बी. पट्टी करताना सांगायचं घरातले 1 2 3 माणसं कीर्तनाला ज्याची येते त्याचीच पट्टी घ्यायची. का हाटेल फिटेल आहे का खाऊ घालायचं आणि घरला वाट लावायचं? हा असं घ्यायचं नाही पट्टी उगं बोजा करून घ्यायचं नाही. हा 4 जण असं काय करायचं नाही तसलं. आणि हे काही तसलं काही नसतं सगळ्याला. एकदा मतदान फेदा नाही का सगळे तकतून येऊन तसं बी काही नाही. जे खरे आहे ना जाणे भक्तीचा जिव्हाळा तोचे दैवाचा पुतळा. आणि जिव्हाळा ज्याला माहित आहे भक्ती ज्याला माहित आहे त्याच्यासाठी करायचे का उगाच लोकांना दाखवायसाठी करायचे का? हा पोरं फिरं घेऊन येत जावं जोडीने येत जावं आहे का नाही? एवढं कसला मंडप सुंदर टाकला. वट्यावरली म्हातारी बोलायला बघा. तिला म्हणा बोलण्याच्या नादात खाली पडशील म्हणावं फक्त तुला सांभाळ म्हणावं. नाही तर त्याच्या कीर्तनात मी पडली माय ठेवू नका म्हणायचं कशाला बोलत आहे काय? विठाला विठाला चांगलंच सांगणार हा. गाव मात्र भारी दिसाले बघा. बेस्ट आहे बेस्ट छान छान म्हण कोणच कळालं मला सगळं. हा म्हणून हे आता पुढल्या सप्त्यापासून नियोजन करायचं. कोणी का असणार कार्यकर्ता मला कार्यकर्ता माहित नाही काही माहित नाही पण एक चांगलं सांगणार तुम्हाला की पट्टी घेताना कुणाची पट्टी घ्यायची नाही. गावाला खाऊ घालीत बसायचं अजिबात तसला उलता पालता करेल. ते का उपाशी मोरलेत का घरी? फक्त कीर्तनाला जेवढे येतील तेवढ्यालाच जेवायला बसवायचं. फोटो काढून ठेवायचे त्याच्या. आणि कीर्तन काय करायचं गाव जीव घालण्यापेक्षा तो पोळीची पंगत द्या 10 जीव घाला बरं. इथं बसलेली ही जीव घालायची. गाव बी जीव घालावं त्याची वाई जावाई जीव घालावं. ती वाई जावाई आली त्याला घेऊन घरला गेला कीर्तनाला सुद्धा नाही पुन्हा. ह्या की आपल्या सप्त्याला जेवायला लय चांगला हे असलं नाही करायचं. थोडेच माणसं भक्त कीर्तनाची माणसं तेवढी जीव घालायची. पंगत गावाला द्यायची नाही. हा गाव जर कीर्तनाला येत असलं तर गावाला द्या की. गाव येतच नसल्यास काय तुमचं खाऊन ते पालतं झोपलेलं घरी जाऊन आहे का? कार्यकर्ते मेजे पत्रवड्या उचलून टाकून उकडून तिकडं स्वयंपाक आणून आपल्याला कोणाचे 2 रुपये खायचेत का? काहीच नाही. मग कुणाची बी पट्टी घ्यायची नाही. 10 त्याच्या घरचे माणसं कीर्तनाला येत असले तर त्याला बोलून घ्यायची पट्टी. कीर्तनाला यायची आहे का तर पट्टी द्यायची. नाहीतर मग बाबा तुझी पट्टी मला अजिबात नको काय नाही. एक 72 माणसं आहेत सप्ताह करायचे सगळे. काही उठा ठेवा करू नको रे बाबा पहिला आहे ते राहू द्या. एक 72 माणसं आहेत. एक सप्ताह करायची माणसं आहेत. काय तेवढी पट्टी तेवढं गोळा फक्त सगळ्याला सांगायचं पुढच्या वर्षी. कार्यकर्ते कोण आहे तिथले? तुम्ही आहो कोण आहे? हा कोण तुम्ही आहो कुठं? हा 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 कार्यकर्ते. हा 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 विनेकरी मामा कार्यकर्ते असल्या गरीबाला कार्यकर्ता करायचा नाही. कार्यकर्ता निब्बर डब काळा भोर क्विंटल 1.25 क्विंटलचा राहू घरला. हा बस ये मला का कार्यकर्ता आलाय वाटावं मला की उठावून कीर्तनाला येऊ दे. असला कार्यकर्ता मग कार्यकर्त्यापाशी कार्यकर्ता. आपण उगा येणा घेऊन लोंबकडीत बसायचं दुसरं काही करायचं नाही आपण. असलं करायचं नाही. कार्यकर्ता असा राहावं की 1.5 पावणे 2 क्विंटलचा कार्यकर्ता राहावा. असला काय कार्यकर्ता एक बाहेर म्हणल्या निवांत तडाखा देऊनच बाहेर काढायचं. तसले 2-3 कार्यकर्ते राहिले मग ते ताट नाही आहे का नाही. हा असं करायचं. अहो हे आता पैसे घेऊन प्रचाराला लोक जास्त निघलेत. गावातल्या गावात सप्ताह किती जोरात यायचं ठोकून. हा यायचं आता पुढल्या सप्त्यापासून बरं असं करा. का चुकला सांगितलं नाही बरोबर का? हा हा नाही तर तू लाल डोळे करून बघला माझ्याकडे. तिकडे पुणे मुंबई तिकडे कीर्तन कसे 7 ते 9.
आणि 9 कीर्तन 7 ते 9 कीर्तन झाले की जेवढे कीर्तनाला आहेत तेवढे जेवाय बसू दुसरं जण तर दांड घेऊन उभा बघलला टाळाला पुन्हा टाळत का अरे वा हे कीर्तनाचा जेवायला हा हे का गावाला आहे का जेवायला आहे का असं आहे तसं. आणि कीर्तनात बी अजून पुढचं एक सांगतो मला अभंगाकडे जायचे लय वाढू लावणार मी तुम्हाला तुमचा असला एवढा इस्कोप म्हणलं मी कुठं रात काढीत बसू तसलं करणार मी आहे का नाही. आणि कीर्तन बी ऐकायचं असलं तर आपले तरुण मित्र तरुण मंडळ आपला मुलगा नातू घेऊन यायचं कीर्तनाला आहे का नाही. असं यायचं तसं यायचं नाही घरचे घेऊन यायचं एखाद्या घराला ठेवायचं पुरवून ठेवलेलं असलं तर सगळं मोबाईलमध्ये आहे सगळं आता पुरवून बी ठेवायचं काय नाही. आणि मग सगळे घरचे घेऊन यायचे 7 ते 9 कीर्तन आहेत पुणे मुंबई तेवढीच माणसं कीर्तनाला जेवायला असतात तिथलीच दुसरी माणसं नसतात त्याच्या जेवायला. हे प्रसादाचं भोजन असते कीर्तनाचं भोजन म्हणजे प्रसादाचं. आणि कीर्तन बी ऐकताना अजून एक महत्वाची झालं कीर्तन युट्यूबला कीर्तन फेसबुकला कीर्तन आणि कीर्तनात मोबाईल कुणाचा बी सायलेंट करून ठेवायचा 1 तासभर आणि उभं कुणाला बी गावाला आणायचं नाही बरं. आपल्याला सगळं वळण बिळण लागेल अशीच माणसं चाकुरीतलीच माणसं आणायची ही सगळं नियम पाळायचा. युट्यूब फेसबुक भरपूर झाले सगळं आता जगात सगळं झालं. आणि कीर्तन बी ऐकताना तिकडे ऐकलं पाहिजे महागल्ली हा कीर्तन बी ऐकताना एखादी कीर्तन बिनमाळचं ऐकायचं म्हणजे काढून ठेवून ऐकी चाल पहिले तसं नाही. एखादी कीर्तन माळ नसताना कीर्तन एखादी ऐकायचं आणि बाबा पुढच्या कीर्तनाला येताना आपण माळ हा मग एखादी कीर्तन बिनमाळाचं ऐकायचं म्हणजे नसलं तर माळ आणि आता असलेली काढून ठेवून ऐकायचं तसलं नाही. आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस मात्र माळ घालणं होत असलं तरच कीर्तनाला येऊन बसायचं नाही. जन्मभर कीर्तनाला बी होता आणि बिनमाळाचाच पुढी बसायचं नाही तसं इथलं म्हणणार तिकडलं सांगलेलं आहे. आणि म्हणून बिनमाळाचं बसायचं नाही कीर्तनामध्ये. माळ घालायची सत्याचा कारभार ज्याला करायची आहे माळ घालूनच कारभार करायचा असं उगं कारभार उगं मोकळा करीत बसायचं नाही असा करायचा. असं एवढं थोडा सप्ता करायचा निक्के वार करीत हातात. भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या काठावर काला केला देवदानव मानव जमले होते सगळ्याला काला दिला का दिला का म्हणला का या 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 असं म्हणला का नाही नाही देवाने सुद्धा असं सांगितलं काला वाटो एकमेका ए पहिलं होतं तसं राहू दे त्याला काही करू नको. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम काला एकमेकाला वाटू बरं निक्या वैष्णवाला वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. उत्तम लोकाला लय मोठे होते घरचे ब्रह्मपद इंद्रपद वरुणपद हे सगळे पद होते त्यांना अहरलोक महरलोक चंद्रलोक तारालोक वैकुंठ लोक कैलासलोक सत्यलोक हे मोठमोठे लोक आले ते वरून. मग देवाने दिला का त्यांना काला आजची घरचा बहादर म्हणला ही काला गोपाळासाठीच आहे ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे भक्ती आहे प्रेम आहे रस आहे परमार्थ आहे माझ्या संबंधाने प्रेम आहे त्यालाच काला आहे म्हणजे. गोर गरिबासाठी आहे का नाही लय मोठा का असणार पण परमार्थानं जर मोठा असला तर मग खूप चांगला आहे. जे तर संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया ते दान धनंजया विभूती माझी जे हे दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतील तर मग दुधात साखर झाली आहे का नाही. परमार्थ हा पैशावर नसतो श्रीमंतावर नसतो ज्याच्या अंतकरणामध्ये ईश्वराच्या संबंधाने प्रेम भाव वैराग्य ह्या गोष्टी असतात ना त्याच्यावर परमार्थ असतो. विठाला सांगतात परमात्मा कुठं परमात्म्याची प्राप्ती होणं त्याला प्रसाद म्हणतात. देवाची सेवा केल्यास देव मिळावं लागते का नाही आहे का नाही तर ज्याच्या नावानं हाका मारावं त्याचं नावच ठाव नसल्यास काय उपयोग आहे. पण देवाची प्राप्ती झालीच पाहिजे बस. कोणाचं जगणं श्रेष्ठ कोणाचं जगणं श्रेष्ठ म्हणून तर म्हणलं की कार्यकर्ते जरा मजबूत पाहिजेत नाही तर माझ्या अंगावर ये चाल म्हणून ऐका की परमार्थ केल्यास देवाची प्राप्ती झाली पाहिजे. तुकोबारांनी इतका परमार्थ केला करत असताना जाळून संसार संसार जाळला परमार्थ केला. आपण बी जाळताव संसार नाही असं नाही आपण का जाळत नाही का पण लोकाचा जाळताव घरचा नाही आपल्यात बी त्यांच्यात फरक आहे. पण संतांनी संसार जाळला स्वतःच्या हातानं जाळला बैसलू अंगणी
आणि देवाची सेवा करायला बसले आणि मग देवाची प्राप्ती सोपी गोष्ट नव्ह हो. अष्टांगादी संकटी योगी शिनता ती किरटी परी अवसरो नाही भेटी जयाची आम. अष्टांगादी साधन योग्यानं करून त्या योगियाचे ध्यानी ध्याता नातुड असे ते तो आम्हा पासे मागे पुढे. अष्टांगादी साधन करून योग्याला सुद्धा परमात्मा प्राप्त झाला नाही. ज्ञानोबा अजून काही छान चिंतन सांगतात. भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुना मी तुझ्या पुढे ना ऐक, आशेची अंजुळी देव अंतकरणात आशा ठेवतात माझ्या प्राप्तीसाठी. आशेची अंजुळी ठेवून हृदयाची निडळी चातका निराळी लागली जैसी. आशा ठेवतात माझी प्राप्ती व्हावं असं देव दानव मानवाला वाटतंय. देव तरी देवान मी त्यांना मिळत नाही. भगवान बोलतात ऐसे उत्कंठा गंभीर होऊन सुरवर घोकिताटही प्रहार भेटी दयाची. अरे असे अंतकरणामध्ये उत्कंठा ठेवून 8 दिवसाचे 4 रात्रीचे 4 8 प्रहार माझी अपेक्षा करता, पण मी त्यांना मिळतो का? ज्ञानोबा भगवान सांगतात अर्जुनाला, परी विश्वरूपा सारिखे स्वप्नेही कोणी न देखे ते प्रत्यक्षत्वा सुखे देखील आजी. अरे एवढं करून सुद्धा त्याच्या ध्यानात येत नाही आणि तुझ्या ध्यानातून जात नाही, ह्याला प्रसाद म्हणतात विठाला. जीवनामध्ये देव त्याला मिळतोय. कुणाला? हे ध्यान ठेवा. खावलालाय, पिवलालाय, फिरलालाय, हिंडलालाय, आहे का नाही? देवावर बी ध्यान नाही. तीर्थयात्रा करलालाय, गाडीनं फिरलालाय, याजाचे पैसे घेऊन चाललाय, अजिबात देव मिळत नाही. पंगत बी केलाय, बरं याजीच पैसे होते ते याजावरच पंगत केलाय. मग पुण्य ह्याला लागत नाही. ज्याचं याज ओढून आणले त्याला लागते. पंगत सुद्धा ह्याची पाहिजे. कशाची? ह्याची. घामाची पंगत पाहिजे. आणि असं आहे. मग ह्याला कशा देवना धर्म, देवना धर्म तुका हे किती तीर्थयात्रेला गेलाय, तिकडे गेलाय, पण माईला घेऊन गेली. माय शेतात शेणाला, ह्याला धारीला, बापाला तिकड ठेवलाय. दोघच गेले तिकडे 4 धाम करायला. तुला देव मिळते कारण आहे का नाही? पण ज्ञानोबा म्हणजे घरी माता पितरा धड बोली नाही संसारा हेर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा, आहे का नाही? आणि तिथे पण गेलाय, तीर्थयात्रेला गेलाय, पण त्या झोक्याच्या गाडीत गेलाय, त्या स्लीपर मध्ये गेलाय, आहे का नाही? ते का जप करीत गेलाय का जाताना लोकांचं उकंडी उकरीत गेलाय, आणि घरला आल्यास बी गपची बसला नाही. तसलं देव केलं आणि घरला आल्यास मोठं मामद करायचं ठरवलंय, आहे का नाही? मामद म्हणजे ह्याचा काय अर्थ काय असतंय? मावद, कुणाला सांगणू असं म्हणलेलं असतंय. हे कीर्तन जरा भांडणाचा ह्याला लावणी लागते वाचलेला. हे मग तिथे गेलाय. मावद म्हणजे कुणाला सांगणू. मी तर चांगलंच बोलतो, कशाला हे बघितलं दसकट. मावद, मावद म्हणजे कुणाला सांगणूक असं म्हणलेलं असतंय. म्हणजे तसं नाही. सांगणूक म्हणल्या शेतात गपची बसावं का? चोरून पोळी दिल तर मग बुमलून ताक मागितलं होतं मग, आहे का नाही? 4 धाम केल्याच्या नंतर गपची बसायचं. कुणाला तिले मोठं मामद करायचं नाही. मग मामद करायचं असलं 4 धामाचा सार कसा आहे? गोर गरीब वारकरी असते, 10-5 वारकरीला कपडे, ज्याची चूल पेटत नाही त्याचे कपडे, त्याच्या घरला तुझं कसं हुलाले म्हणून जायचं. एखाद्या वारकऱ्याच्या बरोबर कुणाच्याही घरला जायचं नाही. त्याला मामद होतं. एखाद्याच्या घरावर पत्तर फित्तर गोळला तर कार पत्तर का बरं गोळलाय काय? मग त्याच्या घरला जायचं, त्याच्यावर उपकार करायचा. झालं मामद, मामद्याचा बाप झाला. मामद बी केलाय बरं, गरीबाला आमंत्रण नाही. तोंडाचे 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 बघून आमंत्रण. कशाचा मामद का फेमलं? 10-5 गोर गरीब बहीण गरीब होती तर तिला आमंत्रण सुद्धा दिलं नव्हता. काय मामद असतं का त्याला म्हणतात काय? आहे का नाही? असं राहते. गोर गरीबावर, आहे का नाही? जे का रंजली गांजली त्याशी म्हणे जो. रंजल्या गांजल्याला घेऊन चालणं मोठ्या संघ तर कोणी बी जाईल, पण गरीबा संघ राहणं. गरीब म्हणजे निस्ता गरीब नव्हा, पैशानं गरीब नव्हा. माळ फेळ टिळे हे सगळं सगळं असलं तर ती आपल्या ह्याच्यातला आहे सगळा. आणि त्याची सेवा करायची. काय झालं म्हणायचं? त्याच्या घरला जायचं, त्याचं एखादी घर बांधायचं. आता त्याचं घर ह्याचं घर झालं, इथे एक झाले, लातूरला एक झाले, उदगीरला एक झाले. गपची बसा का? सारखं घरच बांधित बसतो का? गवंडी फिरवंडी होता का काय? ह्याचं घर झालं. एखादी वारकऱ्याचं घर बांधून देव,
गरीब वारकऱ्याचा भजन करून जलम गेला, त्याचं घर बांधून देऊ, हे झालं मामद, हे झाली तीर्थयात्रा, हे झाला देव, हे झाला आशीर्वाद. का आपलेच 3 मजली आहे, 4थी बांधलाय, त्याच्यावरून बघू बेल आलाय काय का नाही. असं शेजाराचं पत्तर सुद्धा लागू दे ना आपल्या भीतीला. असं थांब थांब जरा पलीकड सोड, पलीकड सोड, राहू द्या की जरा पावसाळा, एवढं पत्तर तर थोडं थोडं चिटकवू द्या की तुम्हाला. नाही पत्र फितर आरशीचे घर झाले तुमचं, काय मला चिटकवू तर द्या की पत्रची. त्याने मी बघला त्या वारकऱ्यांना असं कोपट घातलं, झोपडं घातलं आणि राहिलं. आरशीशी आहे, राहू द्या मालक, तुमच्या उगं घराला उगं चिटकावतर नाही, तसलं जमत नाही मला. बिचारा जाऊ द्या, मला एक दारात गाय होते, तुळस होती, झोपड्यात राहिलं. आणि 4 महिने गेल्याबरोबर वरी होतं, ती उरून बघत होतं काय घर आहे, तेच त्याला वाटायचं. फडशी होती, स्टाईल, असं खाली बघितलं तर तोंड दिसायची. काय पावसाळ्यात 60 कुण्याची निष्ठलं. आणि इथून जी मोडलं आणि खिडकीतून मग पुन्हा मग विचार कर, देवा तसली झोपडी दिला असता असतं बरं होतं की. जागेवरच चालू आहे की आता सगळं, पुन्हा म्हणलं. म्हणून देव लय हुशार, दम्मानं करणार पण असं नेटच करणार. म्हणून इंद्रियात ताकद आहे, आयुष्य शिल्लक आहे, लाट येईल तिथं पाणी काढायची ताकद आहे. तोपर्यंत नशा येऊ द्यायची नाही. पैशाची नसते, पेज असंच नशा येते कोण म्हणते. पैसे असल्यास बी नशा येते, कला असल्यास बी नशा येते आहे, ताकद असल्यास नशा येते, तारुण्य आल्यास नशा येते आहे. ही नशा सांभाळायची असते. आणि म्हणून आपल्याकडे असल्यास 4 दिवसाचा बाजार आहे, सर्वाला घेऊन चालणं ह्याला संत म्हणतात. विठाला हे सर्वाला घेऊन चालावं, उपकार करावं, गोरगरिबासोबत राहावं, त्याचं कल्याण करावं, कुठला मान सन्मान अंतःकरणात न ठेवता उपकार करावं. असं जरी वाटलं आणि अशी वाटचाल जरी करत असला तर ह्याला सुद्धा प्रसादच म्हणतात. विठाला ह्याला सुद्धा प्रसाद म्हणतात. अशी सद्भावना अंतःकरणामध्ये तयार झाली तर ह्याला सुद्धा प्रसाद म्हणतात. जगरू तुकोबराच्या जीवनामध्ये तुका म्हणे उरलो उपकारा पुरता. तुकोबराला विचारलं, तुमचं काय सगळं झालेलं दिसतंय? हो म्हणे झालंय, देवप्राप्त झालाय. तुम्ही लईच सगळ्याला सर्वांना आता एवढं विनंती करता, परमार्थ करा असं म्हणता. तुकोबराय म्हटले, मी राहिलेलो आहे जे दिसतोय ना तुम्हाला, माझं सर्व झालंय, फक्त उरलोय ते उपकारापुरता उरलोय. आणि ह्या जगाचं कल्याण करावं म्हणून हात जोडून त्यांना विनंती आहे. लागून या पाया विनवितो, पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला. दुनिया
पाया पडून सांगत होते, बारकेच्या पाया पडून सांगत नव्हते, मोठ्यालाही सांगत होते. ते भेट नव्हते कोणाला, काय आणायचं नव्हतं, कोणाचं काय उचलायचं नव्हतं. तर भेट आहे काय भेव त्याला, ह्याला काय उचलायचंच नव्हतं. छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवला. छत्रपती शिवरायाला जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, हे आम्हाला गरज नाही. कंठी मिरवा तुळशी व्रत व्रत करा एकादशी. एकादशी गळ्यात तुळशीची माळ घाला म्हणले. मग तसं भजन करू नका म्हणले, तुळशीची माळ घाला म्हणले गळ्यात. व्रत करा एकादशी, एकादशीचं व्रत करा म्हणले. व्रत करा एकादशी आणि म्हणवा हरीचे दास. हरिदास म्हणून घ्या, वारकरी म्हणून घ्या. 4 दिवसाचा बाजार आहे, लय दिवस जगायचं नसतंय. लय दिवसाचा काही बाजार नाही. आता तर लय दिवस थोडे राहिले. कोणी काही 100-500 वर्ष जगणार नाही का? जगते कोणी 10-20 वर्ष, तर 10 वर्षे, 20 वर्षे. आता उगत तसं तर आपल्याकडे बघितल्यास कडला चाल्याने वाटलं हाय किती आता दिवस, उगत थोडके दिवस राहिले शिल्लक. आणि थोडक्या दिवसातला तुम्ही काय करा, तुळशीची माळ घाला. झालं खाय ना गेला आता, खाऊ वाटलं नाही, उघड चावच ना गेले आता. आता हायतवर जरा काही नीटनेटकं वागायचं बघा. झालं आता जायचंय म्हणून ठरवा की. आता इथं एवढं घरदार सगळंच केलंय, तिथं का राहायसाठी केलंय काही? हा, जायचंय पण घर बांधून जाऊ. मग इथं काय मग काय कुत्रे पित्रे सांभाळायचं का त्या घरात? हा आहे का नाही? अहो काय त्या कुत्र्याचं बी नशीब हो, फॉर्च्युनर मध्ये फिरलाय. आणि माय बापाचं काय दुर्दैव हो, वृद्धाश्रमात आहे. हा सगळा येण्याचा बाजार. ज्ञानोबांनी ही वयाच्या 12व्या वर्षी 12व्या शतकात सांगितलं. हा कटकटा ये ओखटे, ये मृत्यू लोकीचे उपराटे, येत जरी अवचटे जन्मला असे तू. काही तर सासू सासऱ्याला जेवाय करू पुरण पोळी बासुंदी गुलाबजामुन, आणि माय बापाला तिथंच राहतात बघला, त्यांना आणणार इथले येत. हे काय दुर्दैव आहे हो. वागायला शिकावं लागते बघा घरात. लय भावासंग, बहिणीसोबत, आई वडिलांसोबत. ही आधी घरात इतकं भारी वागायला शिकायचं की बस. आणि मग तिथून मग रामायण, मग कीर्तन, मग भजन. ह्या गोष्टी खूप अवघड आहेत. तुकोबाराला भेदभाव नव्हता. तीक्ष्ण उत्तरे घेऊन या. काय तुकोला भाड भेड नव्हती. महाराज छत्रपती शिवरायांना सांगितलं, अहो तुमच्याकडे कमी आहे म्हणून. अरे आमच्याकडे कमी काय, आमच्याकडे परमात्मा आहे, एवढा मोठा परमात्मा आहे. आणि त्याही परमात्म्याला आमची विनंती आहे, एवढा प्रभू भावे. हा एवढा मोठा परमात्मा आहे पण तेने संपुष्टी राहावे. एवढा मोठा देव आहे पण त्याला सांगून टाकला हृदयात राहायचे. मग देव एकदा हृदयात झाल्यास अन्नाच्छादनी चिंता व्रथा कुर्वन्ति वैष्णवहा. हे असो विश्वांभर देवो सभक्तान किमुपेक्षिते. अरे देवाला सांगून टाकलं हृदयात एकदा राहायचंय. तुवा हृदया मना येईल तो जन्म देई. भलते कुळी भलते ठाई, ते मी तुझा साकडे घालीत नाही. परी हृदया उनी तुवा. वा वा वा, हे असलं वारकरी असं, हे असलं आवडतंय बघा आपल्याला, आहे की नाही? बसून का बस जमला. असलं एक जरी मिळालं तर आमचं सार्थक झालं बस. आणि म्हणून देवाला तुकोबारा म्हणले, मना येईल तो तुला कुठलाही जन्म घाल. मनुष्य करीशी तरी भक्तीचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐशे करी. मंडप करशी तरी रंग शिळायचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. झाड करशी तरी तुळशीचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. श्वान करी, कुत्रा जर करायचं असलं तर कर. श्वान करीशी तरी उच्चिष्टाचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. आणि कीर्तन करायचं असलं तर नामा म्हणे विटू कीर्तनाचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. काय मागणं असेल आपलं, काय मागणं आहे हो, आहे का नाही? काय काय मागायला हीच कळणार ना आपल्यासाठी, काय हीच कळणार आपल्याला. हे असलं मागणं होतं, आहे का नाही? आणि छत्रपती शिवरायांना सांगितलं, कंठी मिरवा तुळशी, गळ्यात तुळशीची माळ. आता असं सांगायला गेलं की लगेच म्हणणार, महाराज पंढरपूरला केव्हा जाणार आहोत, येताना घेऊन येतो का माळ, आम्हालाच म्हणणार मग, आहे का नाही? मग लगेच सप्त्यापुरतं वाटतंय घाला, सप्ताह गेला की लगेच काढा वाटते. मग तसल्यासाठी आपल्याकडे माळ आहे का? माळ काय फुकट मिळते का? माळला 200-200 रुपये लागते. काष्ट न्यावं लागतंय, बसून तिथं करून घ्यावं लागतंय, झाड वाढवावं लागतंय, तुळशीची माळ घालायची हाऊस मनात राहावं लागतंय, मग माळ, आहे का नाही?
मग महाराला आणताव का माळ? मग असलेला आपल्यापाशी माळ आहे का? 7 रुपयाला बुरीची, 8 रुपयाला रुचकीची, 9 रुपयाला हिंगणाची, आहे का नाही? मग असल्या माळ ती त्याच मग का बरं ती माळ ठेवतच नाही, त्याला असली माळ घालायची तुळशीची माळ, आहे का नाही? जिने विठ्ठल मात्रा घ्यावी. हे असलं सगळं खूप महत्वाचं आहे. माळ म्हणल्यास माळच, आहे का नाही? हा माळ खेळ भजन फेजन म्हणल्यास असं सगळं लय त्या राजकारणात त्याच्यात जायचं नाही. त्यानं तिकडे बी होता, वरातीला बी होता, इथं बी होता, पिऊन तिकडं बी होता, आणि पुन्हा कीर्तनात बी होता. असलं वागायचं नाही. इकडं आपण विठोबाची यात्रा नित्या महादिवाळी, देवाची यात्रा दिवाळी आहे नाही. आपण तिकडे चौकट जायचं. त्या दिवशी विचार करून मतदान कुणाला मारायचे ते मारा. मी काय कोणा पक्षाचा बी नाही, काही बी नाही. कुणाला मारायचे ते मारायचे, विचार करून मारायचं आपला आपण त्या दिवशी. हे पुन्हा वर पाडणारा आहे का, आहे का नाही, कसं आहे विचार करून मारायचं, आहे का नाही? दिले बी तर काय नाही, मंदिराला लावायचं, आणलं बी तर आणून कसला पैसा देवाला ते गरीबा खरबाला द्यायचा, लय घ्यायचं नाही. पण हे असं करायचं. पण जीवनामध्ये विचार करत असताना एक विचार आहे, आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे, हे आपण विचार केला पाहिजे. आणि 83,99,999 जन्माच्या शेवटी माणसाचा जन्म प्राप्त झाला आहे. किती? 184 झाल्यास एक येऊन कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. एक येऊन कोटी फेरा झाल्यास माणसाचा जन्माचा वारा, पुन्हा माणूस जन्म प्राप्त झाला. आणि आत्ताचा एकदा पुन्हा माणसाचा जन्म नाही, एवढा शेवटचाही, शेवटली पाळी एक तेव्हा मनुष्य जन्म, आणि चुकली या वर्म फेरा ह्याच्यात शेवटचा आहे. हा, आणि मग येतून सुटलं का पुन्हा खंती ते न करा होणे गाड व पुन्हा इथून सुटल्यास काय नाही. किती बकरे खाल्ला, किती कोंबडे खाल्ला, कितीचं काय तोळाभर बी कुणाचं खाल्लो असलो की एक बारी एक जन्म येऊन त्याला सोडवावं लागते नरड पुन्हा. पुन्हा हे ठरलेलंच आहे, त्याचा काही विषय नाही. केले कर्म झाले त्याची भोग आहे. नीट वागणं म्हणजे काय आमच्यावर उपकार, माऊली तुकोबाराय पांडुरंगावर उपकार करणं गेला, आपलं नीट करून घेऊ लागला. कीर्तनाला येऊन बसलो म्हणजे काय आमच्यावर उपकार आहे का? आपलंच कल्याण आहे ह्याच्यामध्ये. आपुली आपण संसार आपली सोडवण आपणच करायला लागतं. मी जास्त त्या पत्रिकेवर लिहून ठेवतात बघा, स्वर्गवासी कैलासवासी. मला वाटलं माझं काही चुकून गेलं, काही वाटलं. मग त्या पत्रिकेवर मेले असले होते बघा, स्वर्गवासी तुकाराम महाराज. काय नाही ते स्वर्गवासी, तिकडे मेले म्हणून कळालं, टोळपलं म्हणून कळालं की तिकडे लगेच ठेवलेलं राहते स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी. वरला काय फोन फिन आलता का तिकडे गेला म्हणून? का कोणी नरकवासी लिहते का? कोणी लिहते का? जात नसते का? मग कोणी जातच नाही का? आणि मग लिहायचं स्वर्गवासी, आहे का नाही? लिहवल्यानं जात नसतंय. भजन केलाय का, कीर्तन केलाय का, कुणावर नाही बी करू द्या बसून ऐकलाय का, कुणावर उपकार केलाय का, गाथा वाचलाय का, ज्ञानेश्वरी वाचलाय का, हरिपाठ म्हणत होता का, तुळशीला पाणी घालत होता का, मायबापाला घेऊन जेवत होता का? अजिबात नाही. मायबापाला घेऊन जेवण नाही, तळ 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 तर ती मायबापाची म्हातारी बसतील का नाही घरात, त्यांना खाऊ घालायचं, गोड बोलायचं, वस कुण्या उठायचं नाही, त्यांना मयानं बोलायचं, गोड बोलायचं मायबापाला, आहे का नाही? तुम्ही मायबापा चालाव पोरं घेऊन आले नाही कुणाला सांगावं. ती मायबाप त्या मायबापाला गोड बोलायचं, सेवा करायची, खाऊ घालायची. आणि जर मायबापा बसून त्यांना लेकराचं चांगलंच वाटते, पण त्यांचा आत्मा जर तळतळ केला कुणाचा, आई वडिलाचा, तर त्याला शाप देऊनही वाटतंय पण शाप लागतंय. आणि शाप जर लागला तर मग पुन्हा कुठलंच काम होत नाही. मग कुणाकडे बी बघायला गेले की त्यानं म्हणते तुला नारायण नागबली केल्याशिवाय भागत नाही. आणि मग हिवाळ्याच्या दिवसात नेते तिकडं. कुठं नेते? नाशिक. कसं पाठ आहे सगळ्या. नाशिकला देवाला जाऊन गेला नव्हता, हे दोष काढाय गेलता. तुझ्या बापाला दोष निघत नाही पुन्हा. आणि तर पाणी दे म्हणलं तर बाजारावरून आला तर काही एवढं मायबापाला खायला सुद्धा आणला नव्हता. पण तिथं जाते हिवाळ्यात, आहे का नाही? आणि मला नारायण नागबली करायची आहे. ती तिथलं म्हणतंय तर असं येऊन जमत नाही, येताना तक्तून काढून यावं लागतं. आणि मग ती चप्पी करून बसवते. वट म्हणलं की उठते, बस म्हणलं की बसतंय. हे झडतीची सुरुवात आहे तिथून.
काहीच पुन्हा फरक पडत नाही, आहे की नाही? म्हणून आई वडिलाची सेवा मन लावून करायचं, आशीर्वाद घेत चालावं लागतं. एक सुद्धा आशीर्वाद टाकून द्यायचा. वाटणं चाललो, फोर व्हीलर गाडी आहे, कुणी असली गोर गरीब तर त्याला गाडीत टाकून आणायचं, असं सगळं करायचं. इकडून आला बरं, नाही तर तुम्ही म्हणताल असं कसं आहे असं आहे. आणि मग हे सगळं करत राहायचं. 4 दिवसाचा बाजार आहे, कधी तुम्ही सोडना गेले म्हणा, मोबाईलला तर कट्टाळा येऊन टाकला, कुठलाय फोन, मोबाईल सायलेंटच करून ठेवायचा. म्हणून हे इथं फक्त पहिल्या सुरू काय शिकायचे, वागायला. देव ह्यालाच म्हणते. लय जणाकडे नसते बरं ते, घरात या म्हणायचं सुद्धा कळत नसतं लोकाला. हायत का म्हणलं की मधूनच पळत येते बाहेर, का पाहिजे म्हणते. त्याला बोलवावं, त्याला चहा पाणी बसायला ही बी कळत नाही. काय घर बांधते, पण त्या पहिलं घर बांधित होते ना, घराला चाल सोडित होते. काय करत होते, चाल सोडित होते. आता घराला चाल आहे का कोणाच्या, आहे का नाही की, चाल विषय संपला. असं घर बांधल्यास त्या घरातल्या माणसाला आचरण असलं पाहिजे. हे असलं तर परमार्थ. आणि हिथून सुरुवात आहे. अनु रेणुया थोकडा बारकावा आहे परमार्थामध्ये. आणि प्रसाद या शब्दाचा अर्थ आपल्याला वागणुकीची चांगली सवय लागणं, ही सुद्धा प्रसादाला काही कमी नाही. विठाला स्नान केल्याबरोबर जर हरिपाठ तुमच्या तोंडाला येत असेल तर ह्यालाही प्रसादच म्हणतात. जेवायला प्रसाद म्हणतात. काय बाबा देवाची कृपा, काय खायला आहे का नाही. का 72च्या दुष्काळातून उठला होतास का काय, खाणं म्हणजे प्रसाद नसतंय. हा प्रसाद त्याच खाण्याचा, त्याच अन्नाचा प्रसाद करून खाणं हा विषय असतो. आपण खावला, एखादी कुत्रं मांजर आलं, एखादी माणूस आलं, असं त्याला देणं करणं, पुन्हा खाणं, देवाला भोग देणं, पुन्हा खाणं, ह्याला प्रसाद म्हणत असतात. आणि हरिपाठ म्हणत असेल तर प्रसाद आहे. ज्ञानेश्वरी 1 तासभर तुम्हाला वाचायला मिळत असेल तर प्रसादच आहे देवाचा. अजून सांगू का तुम्हाला, गाता वाचायला मिळत असेल तर प्रसादच आहे. बस ते प्रसादाला काय कमी आहे का? तुम्हाला बसून एका ठिकाणी जर 2 तास जर जप करायला जर मिळालं तर मला असं वाटतं हे सुद्धा तुमच्यासाठी देवाने दिलेला प्रसादच आहे. पण एक बार सुद्धा माळ जर ओढू देत नसेल तर प्रसाद नाही. काय आहे त्याच्या जीवनातलं ते पाप आहे. विठाला विठाला एवढं लागून या पाया पडून सांगून जर एकदा एक माळ जर आयुष्यात जपत नसल, 10-5 माळा जपत नसल, तुकोबाऱ्याचा गाथा कसा आहे म्हणून त्याला माहित नसल, वाचित नसल, वाचणाऱ्याच्या मागे जात नसल, मग त्याचं काय पुण्य आहे का? ती त्याचं ते पाप आहे. आणि पुण्य असल्यास पुण्य फळले भोवता दिवसा, भाग्य उदया झालो सन्मुख संत चरण पावलो. ही पुण्याची लक्षण आहेत. प्रसाद कशाला म्हणतात? 2 गोष्टीला. आपल्या शरीरामधले 3 गोष्टी सांगतो त्याच्यातल्या. आपल्या शरीरामधले वाईट विकार ज्याला घालवता आले ती सुद्धा देवाचा प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे काही दुसरा प्रसाद नव्हता, आहे का नाही. आता पंगत होते गाव जेवढं वा प्रसादाला चला बाबा, आहे का नाही. ह्याच प्रसादावर जगायचा प्रसाद असा आहे. तुकोबारा म्हणले का मग हेच खाल्ल्यास प्रसाद मिळते का? म्हणजे तुकोबारा उपवासी पारणे राखेला हा उपवाशी राहिले आणि देवाचे पाय राखले. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा. गडबड करू नका पुढल्या प्रमाणाची. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, आहे का नाही. तुझ्या का बापाची मिरास आहे का म्हणते. तुकोबारा म्हणले देवाचे पाय म्हणजे आमच्या बापाची मिरास आहे. मिरास म्हणले. आता मिरास शब्द माहितच नाही, आता सगळा होऊन गेला मिरास शब्द. याचा लय बोलास तुझ्या का मिरास आहे असं म्हणत होते, म्हणजे ठेवली आहे का असं म्हणत होते. तुकोबारा म्हणले देवाला बोलत होते. तुकोबारा हे तुझे पाय तुझे न होत आमचे, आणि आमच्या बापाने कमवून ठेवलेत. माझ्या वडिलाचे मिरास गा देवा, आहे का नाही. काय केलं तुमच्या बापानं एवढे पायापासून निघणा गेला. तुकोबाराला देवाने विचारलं काय केलंय, म्हणजे काय केलं नाही हे सांग. देवोनिया जीव वडिले साधेला ठाव. आमच्या मायबापानं जीव देऊन तुझे पाय कमवलेत. पाय उगा कमवित नसते,
देवाचे पायासाठी जीव बी द्यायची तयारी पाहिजे, तेव्हा देवाचे पाय मिळतात. आणि आमच्या मायबापानं देवोनिया जीव वडिले साधेला ठाव, तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. जुनाट आहे म्हणले, पण प्रसाद कशाला म्हणते? वाईट वागणं आपलं जर जात असलं आणि चांगलं वागणं आपल्याला येत असेल, कोणी रागावून बी आपल्याला राग येत नसल, आहे की नाही, आपल्याला राग येत नसल, आहे की नाही, वाईट काही बघून सुद्धा आपल्यावर त्याचा मोह आपल्या अंतःकरणामध्ये येत नसल, हे काम क्रोध आणि लोभ हे विकार जात असतील, तर समजायचं भगवान पंढरीरायाचा आपल्याला प्रसाद प्राप्त झाला, तुकोबारायचा प्रसाद प्राप्त झाला. तुम्ही ज्या देवाची उपासना करता त्या देवाच्या उपासनेचा प्रसाद प्राप्त झाला समजायचं. तर भजन चालू असताना सुद्धा आपल्याला वाईट वृत्ती जर आपल्या अंगातली जात नसल तर आपल्याला देवाचा अजिबात प्रसाद नाही. विठाला प्रसाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर ज्ञानोबराय सांगतात, ऐका, हे तिन्ही जीवी जय जो जागती तवरी निकियाची प्राप्ती, हे माझे कारण ऐकते देवही म्हणे. तिन्ही जीवी जय जागती म्हणजे तीन म्हणजे हे काम क्रोध लोभ विकार शरीरामध्ये जर जागीच असतील आणि आपल्याला जर लुळवीत महागण येत असतील तर आपल्याला काय माऊलीचे भगवान अर्जुनाला सांगतात, ज्ञानोबराय आपल्याला सांगतात, हे तिन्ही जीवी जय जव जागती, जिवंत असतील, मरून गेले पाहिजे. ही काय काय काम क्रोध आणि लोभ मरून गेले पाहिजे. हे जर जिवंत असले शरीरात कामाच्या महागलय तिकडे बघला हो आहे, आपल्याला सवयच असली लय बाजारात पळाला नळेगावच्या इकडच्या तिकडे, हे जरा इकडं तिकडं दलाली केलं म्हणजे बरं वाटतंय हो काही. हे लोभ कशाचा बी लोभ, हेच म्हणून नाही कशाचाही लोभ आहे का. कोणी शेताला आलं म्हणलं की ते टपकला, मी थांबतो मध्ये कसं होते बघतो, सगळं चालू ध्यानच. हे लोभ आहे का नाही. एक धंदा सुद्धा कुणाचा नीट करून दिला 1 रुपया न खाता, कशाचं काय कशाचं काय. सोयरिकीला गेला तर सुद्धा काहीतरी मिळतंय का म्हणूनच जाणार, पण त्याचं नीट होतंय का म्हणून जाईना. आज त्याचं कशाचं काय. जगात तुम्हाला स्वार्थी बकळ मिळतील माणसं, नारळाच्या पुटक्याला सुद्धा उठायची माणसं मिळतील, पण डोंगर देऊन बी त्याच्या जिभेला पाणी सुटत नाही असली माणसं मिळत नसते जगात. विठाला ओवी आहे का, हे तिन्ही काम क्रोध लोभ विकार हे तिन्ही जीवी जय जव जागती तवरी निकयाची प्राप्ती. निका कोण आहे जगात? परमात्मा आहे. निका जगात कोण आहे? परमात्मा, सत्य संकल्पाचा दाता. हे तिन्ही जीवी जय जव जागती तवरी निकियाची प्राप्ती, हे माझे कान ऐकती देवही म्हणे. देव म्हणालाय हे 3 विकार गेल्याशिवाय त्याचं धड झालंय हे कान ऐकू बी वाटणं म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला. माझे कारण ऐकते देवही म्हणे. म्हणजे ही विकार लोक घालवित नसतील, आपणच घालवावं लागते. आपल्या अंगात काय काय पाप आहे हे लोकांना माहित आहे का? कोणाला माहित आहे का? मग पुन्हा घालवावं लागतंय. ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायची आणि आपणच घालवायचं. नीट करणं म्हणजे नीट काय राहतंय? तुझं नीट झालं, लेकरं झाले बाबा, घर झालं बाबा. बापाच्या काळात 65 मिळत नव्हतं कोपटाला, आता 2 मजली इमारत झाल्या, 3ऱ्याचे खोटाडं काढून सोडला. मग हे नीट झालं, हे नीट नव्ह हो. देव प्राप्तीकडे त्याचे लक्षण आहेत का? गरीब राहू दे हो, ही लक्षण आहेत का? नीट वाग, ह्याला नीट म्हणत असते. मग हे पुन्हा सांगावं. जरा बरं झालं की म्हणणार आमच्यावर देवाची, मागा गळ्यात माळ नसणार, पिऊन डोळं का ना, पण म्हणणार आमच्यावर देवाची कृपा झाली हो. आता हे आम्ही गोरगरीब वारकरी आहो, हे गोरगरीब वारकरी, आमच्यावर का भूताची कृपा झाली आहे का? अरे देवच आहे, त्याला देव म्हणतात. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडीची रा संसारासी. खरे देवाची कृपा कशाला म्हणते? ज्याच्या घरला गेलाय त्याच्या घर. कोणता संत मोठा झाला? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, निळोबा आहे, दादासाहेब काका महाराज, एक शांती ब्रह्मनाथ महाराज सोडले. बाकीचे संत कसे आहेत? गरीब आहेत. गरीब दिसतेच गरीब नव्हत, त्याने त्याग केलाय त्या गोष्टीचा आहे ना. दगडाला हात लावला तर दगडाचं सोनं नाही, दगडाला परीस करायची ताकद आहे त्यांच्या अंगात. नामदेव महाराजाला नामदेव महाराजाच्या पत्नीला शेजारणीनं परीस दिलता. नामदेव महाराजाच्या पत्नीनं महाराज गेल्याबरोबर लगेच लोखंडाला लावून गज गज करून ठेवलं. दिव्याला तेल नव्हतं बरं, असे दिवे फिवे पाजळले आणि मग तिकडून नामदेव महाराज संध्याकाळी भजन करून घरला येऊ लागते. तर ती लक 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 दिसलं. कुणाच्या घरला चालला उभा, चुकलं का देवाचं नाव घेताना म्हणली. थोडं पुढे आले तर पंचारती लावून ती बिचारी पत्नी ओवाळायलाच तयार होती. म्हणजे आता तुम्ही भजन करायचं
आता गर्दा करणार नाही, काही नाही, कमी पडणार नाही. नामदेव महाराज म्हणले हे घरचेच आहेत का येऊशी आहे का नाही, हे दानावर लय भूत मग कोण घरचे हो. सारा दिलं 4-5 सोनं फिनं दिलं, असल्या कडकीला बी ग्राम 2 ग्राम दिलास मजाच वाटते. पाटल्या केल्या असतं मग असल्या कडकीत तर मग त्याच्यासारखा राजाच कोणी नाही आहे का. आणि पुन्हा फाशी लागू द्या म्हणा, किती तेवढं तोळावर देता का म्हणा, फाशी घे बरं, ही मिळत नाही म्हणतात पुन्हा हे असलं. आणि मग नामदेव महाराज म्हणले काय झाले, काय नाही म्हणले, शेजारीनं परीस दिलाय आणि आता काय नाही म्हणले. बाबा बाबा म्हणले कुठून इगिन आला असेल म्हणले, परिसाला इगिन म्हणलंय. ही परमार्थ म्हणजे शेवटची कुस्ती आहे, लय मोठी कुस्ती आहे. अजिबात नाही. संसार म्हणलं की सोडीत जायचं. संसार हे उगाच लावला बरं, हे पुढे हे असलं नाही. संसार म्हणलं की सोडीत जायचं, काय सगळं सोडीत जायचं. संसार म्हणलं की सोडीत जावं लागतंय. परमार्थ म्हणलं की सोडीत जायचं आणि संसार म्हणलं की घेत जायचं. परमार्थ म्हणलं की सर्व सोडीत जावं लागतं, एक एक सोडीतच जावं लागतंय. घर सोडायचं, दार सगळं सगळं सोडतच चालावं लागतं, त्याचं नाव संसार परमार्थ. आणि संसार म्हटलं की घेत जायचं. काय बी वाटणं पोटावर शेण बी पडलं की घेऊन जावंच लागतंय, त्याचं नाव काय अजून सांगू का, वाटणं एक सुतळीचा तोडाही पडला घेऊनच जायचं. काहीच सोडायचं नसतंय. एवढा इथं बरोबर का तोडा असणार, पोत्याला तर बांधाय होईल, कशाला तर बांधाय नेहमीच लागते. आणि शेवटी कशालाच नाही बांधायला तर ह्याला नेताना कोणा बांधाय होईल. संसार म्हटलं की घेत जावं लागतंय, परमार्थ म्हणलं की सोडीत जावं लागते. काय आशा हे समूळ खणून काढावी आणि तेव्हाची गोसावी व्हावे तिने. सगळी आशा काढावं लागतंय. संसारातलं मन काढायचं. आता देवावर मला करायचेच किती दिवस तो कवडा म्हणजे आता दिवस 4 दिवस आहेत खेळी मिळी. आणि म्हणून ही संसारातला विषय असा आहे. आता पुढे ऐका. म्हणून तिन्ही जीवी जय जव जागती तवरी निकियाची प्राप्ती, हे माझे कारण ऐकते देव ही म्हणे. ऐका जया आपणा पेपडी आत्मनाशा जो बिहे तेने धरावी सोय सावधा होईजे. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचे त्यानं सावध झालं पाहिजे. काम म्हणजे बघू बरा. जया आपणा पेपडी आत्मनाशा जो बिहे तेने धरावी सोय सावधा होईजे. आपलं कल्याण करून घ्यायचे त्यानं सावध व्हायचं आहे की नाही. आणि ज्याला कल्याण करून घ्यायचं नाही त्याने आम्हाला शिव्या देत घरला जायचं. कल्याण करून घ्यायचं असलं तर सावध व्हायचं आहे की नाही. सावध होणं म्हणजे काय, काम क्रोध विकाराला आहे ना बाजूला काढायचं हे शिकायचं, सावध व्हायचं बस. नाही नाही ही काम बी क्रोध बी लोभ बी राहून परमार्थ करायला येते का. मग कसं होतंय ऐक. ज्ञानोबा सांगतात, पोटी बांधून पाषाण समुद्री बाही अंगवन का जिया वया जीवन काळकुटाचे. एक लय बहादर होता मन आणि समुद्रात गेला पोवायला. पवनार होता चांगला आणि पवाय गेला आणि तिथं गेल्यास म्हणला मन मी लय बहादराव, रोज बिन भोपळ्याचं पवताव, पण आज भोपळा बी घेणार नाही, पण 80 किलोचा दगड माझ्या छाताडाला बांधा म्हणला म्हण आणि घेऊनच पोहतो म्हणला म्हण. पवल का पुण्यतीत होईल. तसं ती दगड घेऊन जसं पवनाय तसं काम क्रोध विकार घेऊन परमार्थ करणार. पोटी बांधून पाषाण समुद्री वाही अंगवन का जियावया जीवन काळकुटाचे. लय भूक लागली म्हणजे जेवावंच लागतं का, औषध प्यावं लागतंय का का जिया. ही ज्ञानोबराचे दृष्टांत आहेत. हे वयाच्या 12व्या वर्षी 12व्या शतकात असले 3500 दृष्टांत ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीत सांगितलेले आहेत. विठाला का जियावया जीवन काळकुटाचे. एक काम क्रोध लोभेसी कार्य सिद्धी जाण तैसी म्हणून ठावचे पुशी याचा गा. जय काही आवचटे. ज्ञानोबा सांगतात हे सगळं नाही, एखाद्यावर कृपा होते. ही सर्व विकारातून बाहेर निघायची एखाद्यावर कृपा होते. ज्ञानोबा सांगतात जय काही आवचटे. हे तिखडी म्हणजे काम क्रोध म्हणजे 3 तिखडी साखळ तुटे. ही साखळी कोंडी आहेत, काम क्रोध आणि लोभ. हे तिखडी साखळ तुटे तै सुखे आपुलिया वाटे चालू लाभे. एखाद्याची जर ही काम क्रोध लोभाची साखळी तुटली तर मग ह्या सुखानं वाटेनं चालता येते म्हणले आहे की नाही. आणि पुन्हा 3 दृष्टांत सांगितले ज्ञानोबाने, किती सुंदर आहे. त्रिदोषी सांडलिया शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदहा निमाली अंतर जैसे हो. ज्ञानेश्वरीतल्या वव्यात बरं हे माझ्या काय घरचा नाही ही बांधून
हा इथं समजा पारायण चालू आहे का इथं? ह्याच्यातलं कोण कोण आहे पारायणाला? बस जाऊ नका बरं. हा एक करी जाऊ, पारायण चालू झाल्या शिटून घरला जावं लवकर. हा पारायण चालू आहे तर घरला जावं बरं, हे चांगलं आहे. काय करावं काय मरुला तर म्हणून अमृता नरड्यात ओतलं म्हणजे जी पहिले पलीकडे होती म्हणजे विहीर अमृताची, ज्ञानोबाची ओळे पलीकडे अमृताची विहीर होती म्हणून. आता मरुला लगडे तरपड तरपड पाय उकरून उकरून जाग्यावर खड्डा केलं. आता मरते म्हणून त्यानं अमृताचा असं थेंब आणून तोंडात टाकलं तर म्हणून अशी तोंडाला मिट्टी मारलं म्हण, मरल म्हणला बरं, पेणारच नाही म्हणला म्हण. आता ते बिचारे चौघजण होते, चांगले मजबूत होते. त्यांनी म्हणले म्हण असं तर पिना गेले म्हणले म्हण, आणि अमृताच्या विहिरीतच निघून ह्याला टाकावं म्हणले म्हण. दोघा चौघांनी हाताला पायाला धरले, कोडूला उचलून निघून तिकडून नेऊन टाकली म्हण. पण टाकतानाच म्हणला मधी बी पडलो, पट्ट्या असा बहादर मरल पण वलावा सुद्धा मध्ये जाऊ देत नाही मला, टाका म्हणला म्हण. मेलं म्हण मध्ये. त्याला म्हणाला होय मी कसला अमृत आहे, अमृत रूप ज्या माझ्या कथा श्रद्धा युक्त श्रवण करिता, फेके करून अमृता गोडी भक्ती पंथा तात्काळ लागे. म्हणून गाव शरीर 3 ज्ञानोबांनी एका ओवीत 9 दृष्टांत सांगितले. शरीर कशानं सुखी होतंय, गाव कशानं सुखी होतंय आहे की नाही, आणि अंतकरण कशानं सुखी होतंय. ज्ञानोबा डॉक्टर आहेत. भौतिक दृष्टिकोनातून गुरुत्वपद ज्ञानोबाकडे द्या, आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरुत्वपद ज्ञानोबाकडे द्या, आणि आत्ताच्या असल्या प्रगतशील विज्ञानाच्या दृष्टिकोनातून गुरुत्वपद ज्ञानोबाकडे द्या. ज्ञानोबा म्हणले शरीर कशानं सुखी होतंय सांगू का तुम्हाला? त्रिदोषी सांडिलिया शरीर. ह्या शरीरामधले कप्प पित्त आणि वात ही 3 दोष गेल्या शरीर सुखी होते. काय का कोणते कोणते दोष? कप, पित्त आणि वात. हे माऊलीचा काय अभ्यास असेल हो आहे ना. कप म्हणजे लईच लाकुलाला हो. हा काय झाले की हो, धाप नव त्या फिल्टरला घाण जाऊन बसली आहे, त्याला कप म्हणते आहे का नाही. कप हा कप लईच लाकले ना त्याला कप. पित्त कशाला म्हणतात? कुणालाही बघितलं की सणानं करू लागलं. खुर्चीला का बरं धरला हो? तर पित्तानं जरा असं बोलाले, सणानं करू लागले. मग त्याला काय म्हणतात? पित्त आहे का नाही. कप पित्त आहे का नाही. आणि महाराज चमकाच निवला तो कुठे काही झटका पिटका. अरे तुला घरच्याचा झटका करणं देवाचा कळतंय का? ती झटका नव्हा काही नाही, ती चमचम करणं आहे, ती वात आहे. काय वात. मग ही त्याला औषध काय आहे हो? सांगू का औषध? हे कवा रोग उत्पन्न होतात माहिती का? खाऊन पालत झोपलेलं की रोग तयार होते. उठून टायमाला काम केलं की ढेकर येते, पित्त निघून जाते आहे का नाही. हे काय कप निघून जाते आपण. वात बसलेला वात होते. गोरगरीबाला वात का बरं होईना गेली? ते कामाला जातंय, गाय फ्री शेण चारा करतंय, सारी दिल्यावर झोपतंय परतय, त्याला कशाची वात होते? वात. मग ही इकडे यायचं नसेल, सप्त्याला यायचं नसेल, इकडं तिकडे यायचं नसेल, तर उठलं की रासूल झोपा जावं, सकाळी डॉक्टरकडे इकडं तिकडं जात जावा. असं आहे काम पाहिजे. शरीर व्यवस्थित असावं असं वाटत असेल तर शरीरासाठी काम, आणि मन सुस्तीत असं वाटत असेल तर मनासाठी भगवंताचं नाम. विठाला माऊलीचं चिंतन आहे बरं. हे आपल्या काही घरचं नाही. त्रिदोषी सांडिलिया शरीर, हे 3 दोष घेतले की शरीर चांगलं राहते. कप्प पित्त आणि वात संतुलित राहावं लागतंय समप्रमाणात आहे ना. शरीर आहे ना. गाव कशाने सुखी होते हो? होय, हे माऊलीला विचार बरं. गाव कशाने कमी सुखी होते? गावात खायला प्यायला राहायला फिरायला आहे का नाही, वरातीला ह्याला त्याला असं सगळं मिळाल्यास गाव सुखी होते का? गाव कशाने सुखी होते? त्याला 3 गोष्टी झाल्या की गाव सुखी होते. सांगू काही? जरा थोडं भांडणाचं आहे म्हणून महागासारखा पावट लागेल. सांगू का? थोडं जरा अवघड आहे. सांगू का? कसं करू? सांगू का? 3 लोक गेली की गाव सुखी होते. निवडणुकीला ना कुठं का जायना, 3 गेले की गाव सुखी होते. कोणते कोणते? एक गावातले लोक, चाडी करणारे लोक म्हणजे हँडगा लावणारे, ही लोक गेले. कुठे गेले? ही आहे का नाही. ही लावणारी लोक, लावालावी करणारे लोक लई राहते. ती थोडीच राहते. असं लावणार भरगतच्या आहे का नाही, आणि पुन्हा ह्याच्याकडेच मिटवा यायची वाट मी मोकळी सोडणार.
आहे का नाही. मग ही चाळी करणारे लोक गेले कुठं, वरी गेले की त्याची दुसरी त्याची जात तिथं खाली लगेच तयार असते. ती जात नसते ती बुडातून पण गेल्या. एक गेलं म्हणलं की एक जायची वाट बघावं आणि एका संघ खेटावतो दुसरे 10 तवर तयार होते. असलं राहत लय वंगळ राहते ती. मग आहे ही एक गेले का कोणते, हा गाडी लावणारे गेले की नीट होते. दुसरे कोणते आहे ना, दुसरे चोरी करणारे लोक. चोरी करणारे लोक आता शेतात तुट्ट्या फिट्ट्या पिंकलर म्हैस जनावर पडलेले आहेत कडवे पिडवे. आता ती जर उचल्या शेजार जर मिळाला समाधान वाटतं कीर्तन येऊ लागतो महाराज बरं लयच शेजार असा आहे हो तिकडं. पण ही लोक गेली, चोरी करणारे लोक गेले. चाडी चोरी हे 2 आणि तिसरं कोणतं, तिसरं कोण नाही ती नाही ती दुसऱ्याला तकलीफ नाही. मग ते ऐका दुसरं कोणतं आहे, परस्त्री करणारे लोक, वाईट वागणारे लोक. हे ज्या दिवशी मरतील तेव्हा गाव सुखी होते. कोणते कोणते, चोरी चाडी आणि व्याभिचार हे 3 लोक गेले की आता ऐका, त्रिदोषी सांडिलिया शरीर, त्रिकुटी फिटलिया नगर आणि त्रिदहा निमालियांतर जैसे होय. त्रिदहा म्हणजे आता हे झालं शरीर सुखी, कप पित्त वाद गेले की शरीर सुखी. बस चोरी चाडी व्याभिचार गेले की गाव सुखी. हे 3 लोक गेल्यास बघा गाव सुखी होते. सत शिकलं संघ याचा बरं महाराज. मग हे गेले की गाव सुखी. आणि ऐका पुढचं, अंतकरण कशाने सुखी होतंय तर अंतकरण 3 ताप आहेत. आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आधी आध्यात्मिक ताप. हे 3 ताप गेले की अंतकरण सुखी होते. असं आहे नव्हतं म्हणून ज्ञानोबाची ओळ बघा, त्रिकुटी फिटली या नगर आणि त्रिदोषी सांडिली या शरीर, त्रिकुटी फिटली या नगर आणि त्रिदहा निमालियांतर जैसे होय. आणि ह्याला औषधच काय, संतांची संगत झाली तर हे सर्व निर्मळच होतंय. पापताप दैने जाय उठा, पापताप दैने जाय उठा, साधूची संगत झाल्या. वाईट वागताना आता गोड वाटतं सगळं, पण भोग देते वेळेला कडू. तुका म्हणे येते झाकतील डोळे. हे असंच राहते. 2026 ते 2032 लय खडतर काळ सांगले. साधन हो चालण्या लावूनच नीट लय राहायला, देवाचं भजन केलं तर त्याच नीट आहे फक्त इथं. आणि ते कोरोना उगाच दर्शन होतं देवाचं नव्ह दवाखान्याचं. कोरोना उगा होतं. ह्याच्याहून पुढे हे 2026 ते 32 लय खडतर काळ आहे. 3ऱ्या महायुद्धाच्या सगळ्या तयाऱ्या होऊन बसल्या. फक्त असं बोट ठेवायचं राहिले. असं बोट ठेवल्या एक नव्ह लाखो अब्जावधी कोट्यावधी मरतील एवढं हे सगळं पॉवर आहे. कशाचा, भांडणाचा पॉवर आहे. सगळ्या तयार आहे. आणि ह्याच्यामध्ये तरणारे फक्त एवढेच ज्ञानोबा सांगतात, ये थयक्क चिलीला तरले जे सर्व भावे मधुरी. हीच तर देवाची सेवा इमानदारीनं करा. 10-5 कोट जप करून बसा. घरी झोपले त्याला सांग नका बघा, तसंच पुढे देता. आणि असा 10-5 कोट जप करायचा, असं बसायचं आणि असं आपला आपणच तंद्री लावायची. शेताकडे फेताकडे जायचं, घरी चुली पशी जप करीत बसायला नाही, तिथं बसायचं नाही. तर नवीन पद्धत निघाले, चूल तिथंच, देवघर तिथंच आणि तिथंच असा बसलाय जप करीत. आणि तिथंच म्हणाला अभंग हरिपाठाचे सुंदर ते ध्यान उभय विजय भरे. तिथंच म्हणाला चुली पशी आहे की नाही. चुली पशी गाता तयार झाला का होय, गाता चुली पशी तयार झाला.
गाता भंडारा बामचंद्रा गोराटेश्वर तिकडं तयार झाला इथं सांगायला अभंग सुंदर ते ध्यान म्हणाला इथं चुली पशी. ती म्हणली अभंग सांग नो, तू सगळा मला माहित आहेस कसा आहेस ते. अभंग सांग नो. शिट्ट्या किती झाल्यात कुकरच्या? काढून गाय चारीत चारीत भजन करीत करीत तिकडं कोट्यावर इकडं तिकडं जप करावं, पुटका खावं, घरातून निघत ना गेला. पंढरपूरला जाय ना, घरातून निघ ना. पंढरपूरला गेलं तर आंघोळ नका, आंघोळ केली तर गळ्यात माळ नका, एवढं केला तर फेरप्रदक्षिणा नका, आणि सगळं केलं तर कोण्या माळकऱ्याची संगत नका, आहे की नाही. आणि सगळंच केलं तर मुक्काम नका, मुक्काम केला तर कीर्तन नका. आहे म्हणजे ऐकायचं बरं, करायचंच म्हणून नाही, काहीच नाही. एक आहे तर एक नाही. पंढरपूरला गेला रट्टावून फराळ केला की एखादं चांगली वाची ही म्हणणार फराळावर राहते एखादं. आजच्या दिवशीपासूनच सुरू करते फराळाला. त्याची घरची बी तसले जसल्या तसल्या कोण नाही फसलं. घरी आणून ठेवलेलं बी ती तसलंच इधर ध्यान. त्याला एकादश कळणार, द्वादश कळणार, बारस कळणार, काहीच कळणार. ते आदल्या दिवशीपासूनच म्हणते उद्या एकादश आहे खावा की. दशमीपासूनच सुरू त्याच्या मागे. वतलाला जळण घातल्याने सारखंच काय काय तर एकादश म्हणून माहिती नसते. एकादश झाल्यास म्हणा काल एकादश होती त्याची गावात माझ्याकडे गेलतास का काय. मग तसं मी दिसच म्हणणार त्याला. आणि उद्या एखादस आहे जेव्हा की उद्या एखाद बरं त्याला जरा ऊस घातल्यावर त्याला खाऊ घाला. आणि पुन्हा एखादस आधी की सकाळपासूनच सुरू करणार. एखादस आहे बरं म्हणणार शाबू भगर आमटी बगराच्या भाकरी. तिच्या माईने केली का तिकडे बगराच्या भाकरी. हा बगराचं काय पाहिजे नाही माय बरं लागतंय. लागण्यासाठी राहतं का लिंबाचा पाला द्यावा लागतो तोंडात, तेव्हा ती एकादश खरी आहे ना. एकादशी दिवशी बरं खाऊ घालणार त्याला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणणार कालची एकादश आहे ही. आणि मग असलं खाऊन दड राहते का. शरीर हात पाय बारीक आणि पोट मोठं पुन्हा. आणि पुन्हा मग कोणी गेलं जवळ की म्हणणार. मग कोणी जर म्हणलं जरा त्याला सांगायचं होतं जरा या एम पी एम कमी खाऊ घालायचं होतं किती पोट सुटलं, मग लगेच त्याला म्हणणार ऐ त्यांना समाधानी मानले येईन. हातपाय 10 किलोचे आणि पोट 25. हातपाय 10 किलोचे आणि पोट 60 किलोचे समाधानी मानते. हे का डॉक्टर होती का काय पुन्हा वळण लावली जाऊ त्याला. आणि कीर्तनला येताना बी एकटं यायचं नाही, त्याला घेऊन यायचं. वट म्हणा झालं कीर्तनला म्हणून घेऊन यायचं. आणि आणल्याच बी कुठेही बोलतायचं नाही, नालीच्या कडला इकडं तिकडं बोलतायचं नाही. कीर्तनात बसवायचं व्हायचं आधी पहिल्या सुरू घेऊन यायचं सांग. एकटं यायचं नाही खराट आले आणि तिकडंच वजे उचलून घेऊन झाले. आता इकडे येत नाही का. मी म्हणलं त्या गावाला गेल्यास कीर्तनाला मालकाला घेऊन येत जावं, एकटी येत जाऊ नाही असं म्हणलो. अय माय आमचं ऐकी देत का आहे का नाही. तुमच्या माईच्या सांगा बरं तुमचं काय काय नाही त्यानं. एवढा जी इथून असते तुला ती तुमचं ऐकूनच पेटूला आहे का नाही. आणि जीवन जगताना त्याच्या वागण्याला तालसोर राहावं, त्याच्या वागणं नीट राहावं. एकादश कळावं, द्वादश कळावं, बारस कळावं. एकादश झाल्यास दुसऱ्या दिवशी म्हणतो मग कधी एकादश आहे ह्याला न्यायची एखादं सांगायची आहे का. म्हणून शरीर गाव अंतकरण कधी सुखी होतं. एखाद्या महात्म्याची जर संगत लागली तर सुखी होते आहे का नाही. महात्माच कळायचा नाही. मोठा कोणी महाराज आला की त्याचीच पूजा करून त्यालाच फुलं उधळीत महागा जायचा. गोर गरीब वारकरी गावाला आलेले हिना घेऊन पारा फिरा करणारे पडताल खाली ह्याला वारकरी म्हणते. जप फेक करते त्याला वारकरी म्हणते आहे का नाही. बोका फेका लावला माळा लुंबी थंड कला की वारकरीच झाला का.
अगं नसते. त्याच्या हातात जप आहे का? 10-5 माळा वडतय का? आहे की नाही? ह्याला वारकरी म्हणायचं, माळकरी म्हणायचं, त्याची सेवा करायची. तुका म्हणे संत सेवा आणि ह्याची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस पुरेना. पण असा वारकरी वैष्णव भेटायला सुद्धा भगवान अर्जुनाला सांगतात बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानमानमाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिते सह महात्मा सुदुर्लभ. जगात असे संत दुर्लभ आहेत हे ज्ञानोबराय सांगतात. आणि म्हणून असं आहे, म्हणून शरीरातले विकार गेले की देवाच्या सेवेला सुरू, देवाची कृपा झाली. समजा विकार घालवायचे, आपले विकार दुसरं कोणी घालवित नाही. हा, आपल्या गावाच्या बाहेर घालवितील विकार घालवित नसतील. आपले विकार आपणच घालवायचे असतात. आपल्या विकारावर नियंत्रण ठेवायचं असते आपण. आता आहे की नाही? आता आपलं म्हातारपण आलंय, बोलणं किती होऊ आलंय, हे आपणच तयार ठेवायचं. लय बोलत बसायचं नाही. लय वट्ट्यावर बसलेला आई तिकडून आप्पा येते, गावचं सांगते. आप्पा सांगलाली म्हणजे इतकं आनंद वाटतं. आपल्याला गावातलं माहित आहे, इथल्या म्हणा बरं, आप्पा नाना दादा कोणी का ना, मग ती इतकं सांगते, इतकं बोलायला. आपल्याला आत्ताच तर इतकं तर माहितच आहे, पण ह्यांच्या बापाचं माहित आहे. दिवस गेलेला कळत नाही. कडू ते काय गरुड पुराण आहे का? तुकोबारा काय बोलले, अनेकाचे कानी गुणदोष मनाने मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा वेंचिते वचन जेने राहे समाधान. आणि म्हणून नायक नेते कानाची वाळी ज्ञानोबराय सांगतात. ऐकायसारखं नसेल ना लोकांचं बरं हट म्हणायचं जवळून, पण आपली ताकदच नाही. आपले कान सुद्धा पाजळून गेले तर ऐकून 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 गावाला काही चार माता वगैरे सुद्धा उगाच फिरत राहायचं, ह्याच्या घरून त्याच्या घराला, त्याच्या घरून त्याच्या घराला, उगं फिरत राहायचं उठून तिकडून. असं फिरायचं नाही. आणि ते आपल्या घराला कोणी उगं फिरणाऱ्या जर आल्या का, आपण लगेच हरिपाठ काढून बसायचं घरच्या. हरिपाठ नामोर्जी तर वाचू नका, पण ती फिरस्ती आली की लगेच हरिपाठ काढायचं. त्रिवणी संगमी नाना तीर्थ असं लगेच हरिपाठ काढायचं. मग ती थांबत नाही आपल्यापाशी. ती म्हणते लगेच आणि हरिपाठ चालू आहे होय पुन्हा येतो. बस की मरताय का इथं म्हणजे बसल्या बस ना. हे असं राहते. मग आपले वाईट सवय घालवणे ह्याला देव परमार्थ म्हणतात. कशाला? तुकोबराय म्हणले होय होय वारकरी, वाईट सवय घालणं म्हणजे वारकरी. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आणि हे विकार निघून एकदा गेले. तुकोबराय विकार घालवण्याच्या तयारीमध्ये होते. जिबीला म्हणले लोकांचं आजपासून बोलायचं नाही, भान कर म्हणले. गेही गेही माझे वाचे. जिबीला सांगितलं आजपासून लोकांचं बोलायचं नाही. कुणी काही का बोलणार, देवाचं चिंतन करीत बसायचं म्हणले. गेही गेही माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळ्याला सांगितलं डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाची मुख. डोळे इकडे तिकडे फिरू नका, बघू नका, माझ्या पांडुरंगाचं मुख पाहत बसा, पहा विठोबाची मुख. मनाला सांगितलं मना तेथे धाव गेही राहे विठोबाची पायी. म्हणा 4 दिवसाचा बाजार रे बाबा, किती माणसं गेले गावातले. दुकान चलते कशावर चलते? दुकान गिरायकावर चलते की? किराणा दुकान, सोन्याचं दुकान गिरायकावर, हे गिरायकावर चलते की? हे सगळं गिरायकावर चलते. मसनवाटा कशावर चलते? आणि ती मसनवाट्याचे गिरायक कोण असत? आहे का नाही? आपणच की कधी कधी कोणाचे आहे का नाही? कधी कोण गिरायक तर कधी कोण गिरायक, हेच आहे का? मग तिकडे जायचे आपल्याला. एका माणसाचे हिवाळा दिवस होता, पांघरायची चादरच हरवली. हिवाळा चादर हरवली. चादर हरवल्याबरोबर त्याने इकडं तिकडं बघितलं नाही, मीच मसन वाट्यात जाऊन बसलो. त्याला दुसऱ्याने विचारलं जाण्याच्या आधी लोक आणते, तुम्ही मनानं कसं काय येऊन बसला? ती म्हणला चादर हरवल्या रे म्हणला, चोरान नेलंय. मला इथं मिळते का? नाही नाही मला ज्यानं नेलंय ती पांघरून आज ना उद्या इथं येईलच की म्हणलं. काय काय पांघरायची ती पांघरा तिथे गेले तिथं गावाला लागणार आहे. पण ती डोळ्यासमोर ठेवा, देवाचं भजन करा. आणि तुकोबराय म्हटले आहे ना, मग सत्संगे प्रबळे सत्शास्त्राचे निमेळे जन्म मृत्यूचे निमाळे घेतले दान ते वेळी आत्मानंदी आघवे सदा वस्ते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे ते तर प्रियाची परमशिमा तो भेटे माऊली आत्मा खेवे आटे निमा संसारिक हे ऐसा काम क्रोध लोभा झाडी करून ठाके उभा तो एवढिया लाभा गोसावी होय. ज्याने काम क्रोध लोभ टाकून जर बसले तर भगवंतासारखं विकार निघून गेले की भगवंतासारखं दैवत त्याला प्रसन्न होते.
वाईट वागणं गेलं की देव प्रसन्न होतंय. म्हणून एखाद्यानं म्हणलं हे वाईट आहे बरं, हे करू नको म्हणलं की त्याच्या अंगावर जायचं नाही, आपलं नीट करीत बसायचं. एखाद्यानं म्हणला शेतातले तणगट आले, तुझ्या का शेतात नाही म्हणायचं नाही. आले मला बरोबर आहे, जाणं झालं नाही आहे की नाही. इकडंच वरात तिकडं तिकडं ढवाळ देऊन खात हिंडला आहे की नाही. आणि असलं सगळं इतर ध्यान काय कुंकड बी फिरलो आणि त्याच्यामुळे शेत तसं गांजले असं म्हणून तिकडं वळायचं आपण. नाहीतर तू मग आमच्या शेताकडं कसं काय गेलास बघितलं असं का, त्याच्या अंगावर जायचं नाही. तसं कुणी जर म्हणलं जरा बोलणं जास्त फुलालंय कमी करा म्हणजे कमी करायचं, आपला गुण देवाचा जप करायचं. कोणी म्हणलं जरा हरिपाठ वाचा म्हणलं की हरिपाठ वाचायचं, कोणी म्हणलं ज्ञानेश्वरी वाचा म्हणलं की ज्ञानेश्वरी. चांगलं सांगितल्यास त्याचं ऐकायचं. उत्तमा ते धरीजे अधम तरी आहिरीजे. तो गोबर आहे म्हणतात जो देव परमात्मा, देव दानव मानवाला दुर्लभ आहे परमात्मा, तो परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. ह्याचं कारण असं आहे की शरीरातले विकार निघून गेले, आणि विकार निघून गेले की देव मिळते. अहो विकार निघून गेले, विकार म्हणजेच उपाधी, आणि उपाधी जाणं म्हणजे देव मिळवण्याची गरज नाही, ते राहिलेला तोच देव आहे. विठाला विकार निघून गेल्यास पुन्हा देवाचं दर्शन कोणते, राहिलेलाच देव, ती देव माणूस आहे हो म्हणते. आहे का नाही. विकार निघून गेले की देव सट शिकला. म्हणून विकार घालवणं आणि देवाची तुकोबरा म्हणले पिकलिया शेंदे कडूपण गेले तैश्या महा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली आणि पुन्हा काय सर्वानंदाची सृष्टी झाली. विकार निघून गेले की देवाची प्राप्ती झाली. आणि देवाला तुकोबरा म्हणत होते काम क्रोध माझे लावेले पाठी भूत हिमपोटी झालो देवा. अरे देवा विकार माग लागले आहे का नाही. कामे नेले चित्त नेदी अवलोको मुक बहु वाटे दुःख फुटो बाहेर धरले. माझे मज कळो येती अवगुण, मी एवढा चांगला नाही देवा, माझे मज कळो येती अवगुण, काय करू मनावर व मनचा वरणा म्हणले तुकोबरा म्हणले देवाला. आणि देवाला विनंती केली आता आड उभा राहे नारायणा दया शुंधुपणा साच करी. देवा आड उभा राहा, दया शुंधुपणा साच कर, म्हणजे खरा करून दाखव, मला या विकारापासून देवा बाजूला काढ. देवाला प्रार्थना करत होते आणि खरंच देवाची कृपा झाली, विकार निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर तुकोबाराला प्रत्यक्षात देवाचं दर्शन झालं. बाल वेश घेऊन श्रीहरी भेटला, विधीचा जनिता तोची आठवा हा दिला. बाल वेश घेऊन देवाला तुकोबाराला दर्शन दिलं. आणि त्या दिवशी तुकोबारा देवाला काय म्हणले अभंगाच्या पहिल्या चरणात, पावलो प्रसाद इच्छा केली ते, पावलो प्रसाद इच्छा केली ते, पावलो प्रसाद इच्छा केली ते, पावलो प्रसाद इच्छा केली पावलो प्रसाद सोडणार बरं गुरुजी कीर्तन. काही 10-15 मिनिट राहू देऊ का नाहीतर मग पुन्हा म्हणतात वा चांगलं आहे. कधी प्रसाद प्राप्त झाला समजा, आपल्याला चांगलं वळण ज्या दिवशी लागलं म्हणजे विकार गेले, काम क्रोध लोभ विकार गेले, आणि आपण देवाधर्माला ज्या दिवशी लागलो
त्या दिवशी देवाचा प्रसाद झाला हे समजायचं. कळाला? कुणी विचारलं तुम्हाला प्रसाद प्रसाद कशाला म्हणतात? आहे का नाही? आहे का नाही? लय वेळ झाला हो कीर्तनाला येऊन, उशिरा आलो. दमान जावा, जाऊ दोघं बी हळूहळू. इकडं आहे का? इकडं बघा. महागारी खऱ्या का झालं मला माहित आहे. लय उशीर झाला कीर्तनाला यायला. आई आपलं वागणं चांगलं आहे महाराज. आंघोळ करून आलो. संध्याकाळी आंघोळ? नाही नाही, एक कंदुरी होती त्याचा मानकरी मी होतो. आणि तसं कसं जावं कीर्तनाला म्हणून आंघोळ करून आला बरं महाराज. आहे काय? मी त्याला म्हणलो कोडू वरून आंघोळ केला असं म्हटलं काही इड्यानं कापून काढावं का? आहे का नाही? ह्याला स्नान म्हणत नसते बाबा. त्याला स्नान म्हणतात. पवित्र सोहळी त्याची एक तिची भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. खाणं परमार्थ न हो. आहे का नाही? का सगळं का आपण तिथं ठेवलता का देवापाशी? कंदूरला गेलता ती लाकडं तेवढं त्याच्याजवळ ठेवला. हे परमार्थ असतंय का? अरे हे हा संप्रदाय मांस खायचा संप्रदाय नाही. एखाद्याला जर हे वेळ आली तर आपला मांस द्यायचा संप्रदाय. मांस खायचा संप्रदाय लोकांचं खाल्ल्यास होतं. त्याचं कापताना अशी चुरी लावून कापू लागता आणि ह्याच्या अंग कणगुळीला लागल म्हणून असं चुरून घेऊ लागता म्हणले तुकोबर आहे. हे असतंय का? आणि हे प्रभू रामचंद्राचं कुळ बघा. हरिश्चंद्र आहे ना, ताम्रध्वज राजा, हरिश्चंद्र राजा, नळग राजा, रघु राजा, हरी आहे ना, रघु राजा. ही सगळी मालिका बघा. ताम्रध्वजा शिरी करवत घातला नाही पालटला म्हणू धर्म. आहे का नाही? शिबिराजा अंग कापी नेटे पाटे सत्वाशी पालट होली. द्यायचं असते आपलं. रक्तदान शिबिर आहे, घेणं ही शिबिर नाही. वेळ आल्यास असल्यास द्यायचं, काही पिल्यास घ्यायचं. का जीव घ्यायचा असते का? ज्ञानोबराय म्हटले काय बघा ऐका. कोण म्हणलं मग ही एकानं तर लोक लय भारी बोलतोय बरं. एकानं म्हणला मग हे कशासाठी केलंय महाराज? हे कशासाठी केलंय? हे कशासाठी केलं सांगू का? हे पाप्यासाठी केलंय. विठाला पुण्यवानासाठी नाही. आहे का नाही? तो बरं आहे काय? चुली पेटत नव्हती तर पाहून या झाडे वर बुडून या पाला आठवे विठ्ठला वेळोवेळा. विकार काढून टाकायचे. आहे का नाही? देवाची सगळी रूप आहे. चिरटा सुद्धा तीच ईश्वर आहे. आधी ब्रह्म करोनी शेवटी मशक धरोनी माझी समस्त हे जाणून स्वरूप माझे. मग धवाड धाकुटेन भरती सजीव निर्जीव निरती देखील या वस्तू उजी लुटती मीच म्हणून या. हे सगळ्या गोष्टी येतात. आणि म्हणून परमार्थ अशा पद्धतीने करायचा. कीर्तनाची फक्त ही सुरुवात झाली बरं. सुरुवातीलाच कीर्तन सोडणार, लय बोलायचे. पुढल्या वर्षी येणार महागारी अजून पुन्हा येईन. आणि म्हणून समाधान कधी होतंय? अंगातले विकार निघून गेले की समाधान होतंय. संसारात टाकून कधी समाधान होत नसतंय. 10,000 कडब्याच्या बनबीला आग लागली, लावू नका बरं, लागली. उग कडबा आणून टाकीत गेल्यास ती आगनी म्हणते का? अरे बाबा पुरी झालं म्हणते का? अरे किती बी टाकी टाकून 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 टाकणारा जेव्हा गुडघी मिठी येऊन बसतोय का, मग आता नाही रे बाबा आपलं काही खरं नाही, आपल्याच्यानं ही असला इद्रा संसार करणं होणं म्हणून बसलं की ती आग आपणच थंड होती. हे टाकण्यानं भडकाय निघत असतंय त्याच्यात. आहे का नाही? म्हणून ही ह्याच्यातनं इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्प हे नयवरी मन. असं एका माणसाला झोपच लागत नव्हती. कशाची संसारात कशाची झोप का फेपाय? आहे का नाही? चौकडे इंगळ विश्रांती नाही कोटे. एकाला झोपच लागत नाही. होतं घरून श्रीमंत झोपच लागणार. सगळं डॉक्टरकडे पळत गेलं, डॉक्टर साहेब झोप लागत नाही, त्याला ट्रीटमेंट केलं, ह्याला झोपच लागणार. तरी घरला आलं झोपच लागणार. औषधी सगळ्या गोळ्या संपल्या, झोपच नाही. रासून लोक घरघोस झोपायचे. हे तंत्रा हे ना जिकडून तिकडे झोपच लागणार. झोप लागणार गेल्यावर गावात एक साधू आलता वारकरी. ऐका बरं, हे सोडणार नाही कीर्तन आज. कोणाला जावं वाटलं तर जावा. आणि मग त्या झोपच लागत नव्हती त्याला. झोप लागणार गेल्या साधू आला. साधू महाराजाला म्हणलं, महाराजांनी म्हणलं चांगलं आहे का? नाही सगळं सर्व चांगलं आहे म्हणला. लेकरं बाळ 10 पिढ्या खात्याला तेवढं कमवून ठेवलं म्हणला आणि सगळं चांगलं आहे. झोपच लागणार गेल्या म्हणला. साधू हुशार आहे का नाही? हुशार साधू, त्रिकालज्ञानी साधू म्हणले. महाराज म्हणले, महाराज म्हणले झोप लागत नाही का? औषध आहे म्हणले आपल्यापाशी. महाराज काय बी मागा म्हणले.
मागायचं नाही, सांगतो म्हणले, माझ्यापाशी औषध नाही, सांगतो ते कर म्हणले. मग काय करू? काय नाही म्हणले, ज्याला झोप लागते का त्याचा शर्ट घालून झोप म्हणले. ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोप. साधूला माहित आहे कोणाला झोप लागत नाही म्हणून हे पळतच उठलं की डॉक्टर साहेबाकडेच गेलं पळत. डॉक्टर साहेबाला वाटलं काही त्या छातीत चमकलं, एवढं पळत आलंय, काय झालं, इथं झोप तिथं झोप, ती काही झोप ना. म्हणले डॉक्टर साहेब मला काही करू नका, फक्त तुमचा शर्ट द्या. हे म्हणले डॉक्टर साहेबांनी सांगितलं मग तुला डॉक्टर व्हायचे का? नाही नाही म्हणले, आमच्या महाराजांना सांगितलंय ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोपा, म्हणून सांगितलं तुमचा शर्ट एक द्या, काय बी पैसे मागा. कशासाठी सांगितलं? ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोपलं की झोप लागते म्हणून सांगितलं. डॉक्टर साहेब म्हणले मला झोप लागते म्हणून तुला कोण सांगितलं? अरे म्हणले जन्मभर संसार करून एक पोपट बांधणं होत नाही, म्हणजे घर बांधणं होत नाही, शेत करून इमानदारीनं घर बांधणं होत नाही. एका वर्षात एवढं स्ट्रक्चर 4 मजली दवाखाना उभा केला म्हणले. हे काही सुखासुखी झाली नाही म्हणले, लोक आता तळतळाट घेऊन उभारले म्हणले. आणि ही तळतळाट असल्यामुळं मला झोप लागत नाही म्हणले. आहे का नाही? झालं म्हणा. मग तळतळाट आहे म्हणले, हे कसं उभारलंय म्हणले. आहे का नाही? 15 दिवस सोयाबीन काढले म्हणले लोक म्हणे, आणि ताप आल्याबरोबर 15 दिवसाचे पैसे एका दिवसात काढून घेतलो म्हणले त्याचे. चलत येणाऱ्या पेशंटला आडवं करता म्हणले. ही लोकांचा तळतळाट आहे. 5 रुपयाचं इंजेक्शन 500 रुपयाला लावता, 500 रुपयाचं 5000ला, 5000चं 50,000ला. साधा तळतळाट न हो म्हणले. आणि त्याच्यामुळे मला काही झोप लागत नाही आणि माझा काही शर्ट घेऊ नको, हे हजर बाबा म्हणून निघालं. पण डॉक्टर साहेब म्हणले ह्याच्या बरोबर आपण बी जावं, आणि ह्याच्या बरोबर आपण बी जावं, ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घेऊन येऊ आपण बी संग संग. थांब 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 थांब, मला बी येऊ दे. मला कशाला इकडे काय पंढरपूरला? नाही नाही म्हणले, ज्याला झोप लागते त्याचा शर्ट, मला बी होईल तुला बी होईल, जाऊ. दोघं बी निघाली की हो, पेशंट बी डॉक्टर बी निघाले. दोघं निघाल्याबरोबर वकील हो येतो तो पण नाही की सुटायच्या टायमाला